नेहमी सर्वांना खुश ठेवणारे लोक शेवटी स्वतःला हरवतात. मी फक्त एवढंच केलं कारण त्याला वाईट वाटू नये. ती माझ्यावर रागावली होती म्हणून मी स्वतःला बाजूला ठेवलं. माझं म्हणणं नकोच, फक्त सगळं शांत राहिलं की झालं. असं तुम्ही कधी ना कधी स्वतःशी बोलतात का? तर मग हे व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल जे सतत इतरांना खुश ठेवण्यात इतके गुंततात की शेवटी स्वतःलाच हरवून बसतात. समाजात, घरात, नात्यांमध्ये, ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये अशी लोक अनेक असतात जे हो म्हणणं हेच प्रेमाचं मोजमाप मानतात. पण याचा शेवट नक्की काय असतो? विसरलेलं स्वतःचं अस्तित्व, गमावलेली आपली मतं, दबलेलं आत्मभान आणि एक दिवस मी कोण आहे हा खोल प्रश्न. आजचा विषय हा केवळ प्रेरणा देणारा नाही तर तुमचं आत्मभान जागं करणारा आहे. भाग क्रमांक 1. इतरांच्या भावना जपताना स्वतःच्या भावना दाबल्या जातात. आपण लहानपणापासून शिकतो, मुलगा चांगला असावा, मुलगी नम्र असावी, बोलून दाखवू नये. हे अगदी योग्य आहे, पण किती आणि कोणासाठी? आपण नेहमीच दुसऱ्याच्या भावनांचा विचार करतो. दुसऱ्यांना काय वाटेल यासाठी स्वतःला गप्प करतो. आपल्याला हवं नसताना ही हो म्हणतो. आपलं मन कसंही असो चेहऱ्यावर हसू ठेवतो आणि हळूहळू आपण स्वतःपासून दूर जातो. प्रश्न असा आहे की दुसऱ्यांसाठी तुम्ही किती वेळ हो म्हणाल? तुमचं नको हे तुम्ही स्वतःचं कधी ऐकणार? भाग क्रमांक 2. नात्यांमध्ये होणारी स्वतःची गळचेपी कशी टळते? नाती म्हणजे प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा आणि आधार. पण नाती तेव्हाच फुलतात जेव्हा दोघंही एकमेकांचं स्वतः पण जपतात. पण आज काय होतंय? एक जण सतत समजून घेतो, दुसरा त्याचा फायदा घेतो. एक जण सतत माफ करत राहतो, दुसरा चुकत राहतो. आणि एक दिवस तो माणूस अंतर्बाह्य रिकामा होतो. तो हसतो पण आतून रडतो. तो साथ देतो पण स्वतःला कधीच आधार देत नाही. मी ठीक आहे ही सर्वात मोठी खोटी भावना. किती वेळा तुम्ही बोलून दाखवत नाही, फक्त हेच म्हणत राहिलात मी ठीक आहे, पण मनातल्या गोष्टी मनात रडत राहतात. इतरांसाठी जगताना आपलं स्वतःचं अस्तित्व हरवू नका. भाग क्रमांक 3. हो म्हणताना किती वेळा नाही म्हणणं आवश्यक असतं. हो म्हणणं ही सौजन्याची खूण आहे, पण सतत हो म्हणणं म्हणजे आत्मसमर्पण. कधी वेळा नाही म्हणणं हेच खरं प्रेम असतं. स्वतःवरचं हो म्हटलं म्हणून लोक तुमचा आदर करत नाहीत. त्यांना तुमचं म्हणणं समजत नाही. जे तुमच्यावर हक्क गाजवायला लागतात, एक दिवस तुमचं हो त्यांच्यासाठी तुमचं कर्तव्य बनतं. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा ते तुम्हाला स्वार्थी म्हणतात. सच्चा उपाय नाही म्हणणं शिका, पण प्रेमाने तुमच्या सीमारेषा आखा. बाउंड्रीज ठेवा. तुमच्या मतांना किंमत द्या. तुमचं शांत राहणं म्हणजे तुमचं सहमत असणं नाही. भाग क्रमांक 4. सगळ्यांना खुश ठेवता मनात खोल थकवा साठतो. एक वेळ अशी येते की तुम्ही कुणालाच नाही म्हणू शकत नाही. तुम्ही कायम तयार असता इतरांच्या गरजेसाठी, पण तुमचं मन मात्र दररोज पोकळ होतं. हा थकवा शारीरिक नाही, हा थकवा आहे भावनिक, मानसिक आणि आत्मिक. तुम्ही अजूनही सगळ्यांसाठी उपलब्ध असता, पण आता तुमचं हसणं फक्त मुखवटा असतं. हे ओळखा. स्वतःला हरवत चाललात का? तुम्हाला स्वतःसाठी वेळ नाही. तुमचं मत विचारलं जात नाही. तुम्ही नाही म्हणलात की वाईट माणूस ठरवलं जातं. तर मग वेळ आलीये थांबण्याची. भाग क्रमांक 5. स्वतःसाठी जगायला शिकणं ही स्वार्थीपणाची नाही, गरजेची गोष्ट आहे. स्वतःसाठी जगणं
हे इतरांपासून दूर जाणं नाही, तर हे स्वतःजवळ परत येणं आहे. स्वतःसाठी वेळ द्या. निर्णय घ्या. हो आणि नाही या दोन्ही आत्मविश्वासाने म्हणा. तुमच्या भावना, मत आणि गरजांना महत्त्व द्या. लोक काय म्हणतील याऐवजी स्वतःला काय वाटेल हे जास्त महत्त्वाचं आहे. एक नवा सूर. मी स्वतःसाठी काही निवडलं म्हणून मी वाईट नाही. मी स्वतःसाठी उभा राहिलो म्हणून मी गर्विष्ठ नाही. निष्कर्ष. आता स्वतःला हरवणं थांबवा. सतत सगळ्यांना खुश ठेवणं हे कर्तव्य नाही. तुमचं सतत होकार देणं इतरांना सोयीचं वाटू शकतं, पण ते तुमच्यासाठी आयुष्यभराचं ओझं होऊ शकतं. वेळ आली आहे स्वतःसाठी उभं राहण्याची. वेळ आली आहे स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची. वेळ आली आहे स्वतःचं अस्तित्व पुन्हा जपण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःकडे परत आणतो का? जर उत्तर हो असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये लिहा तुम्ही किती वेळा स्वतःला हरवलं आहे. आणि लाईफ ट्रॅकर मराठीला सबस्क्राईब करा, कारण इथं मिळते खरी प्रेरणा स्वतःसाठी जगायला शिकवणारी.